खासदार नवनीत राणा यांची कलश यात्रा आज भव्य दिव्य निघाली होती। दुपारी 2:30 वाजता जी कलश यात्रा ती जिल्हा स्टेडियमवरून निघाली होती आणि 8:30 वाजता जे हनुमानगडी अमरावती शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर त्या ठिकाणी आणि ही जी कलश यात्रा आहे ती 12 किलोमीटर होती। यावेळी खासदार नवनीत राणा स्वतः डोक्यावर कलश घेऊन जे अयोध्यावरून आणलेले आहे जल आणि माती ते या अमरावतीच्या छत्री तलाव परिसरामध्ये हनुमानगडीवर भव्य 111 फुटाची जी हनुमानाची मूर्ती आहे ती स्थापित होणार आहे। त्या ठिकाणी जल आणि पाणी या ठिकाणी अर्पण केलेले आहे। आपण या दृश्यामध्ये जर बघितलं तर अजूनही ज्या महिला कलश यात्रेमध्ये सहभागी झाले होते ते या ठिकाणी येऊन जल वाहत आहे आणि दर्शन सुद्धा घेत आहे। जरी याचं काम अजून अपूर्ण काम सुरू झालेले भव्य दिव्य हे आहे। तब्बल 111 फुटाची गणपती ही आपल्या हनुमानजीची ही मूर्ती राहणार आहे। आपल्यासोबत खासदार नवनीत राणा आहे, आपण त्यांच्याशी बोलूया। कशी झाली तुमची यात्रा? 12 किलोमीटर तुम्ही पैदल चालल्या, डोक्यावर कलश घेतलं, भव्य दिव्य आणि यात्रा झाली। मला वाटतं की जे आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर, जे उत्साह, एखादा जेव्हा लग्न असते ते 4 दिवारीचं लग्न जेव्हा जे उत्साह करतात, माझी अमरावतीकरांचा आज घरचा कार्यक्रम आणि देवाचा कार्यक्रमची आस्था आमचे सगळ्यांचे मनात होती। आज ते लोकांचे पाय चालण्यात 80-90 वर्षाची म्हातारे चालले आणि 4-5 वर्षाचे बाळही सुद्धा त्याच्यामध्ये चालले आणि आम्ही तर नंगे पाय होतो आणि त्या घेऊन, कारण की आम्ही जे आज मी जिथे चरणात बसलेली हनुमानजीच्या ते अयोध्यावरनं जी आम्ही लांब लल्लाची जी माती आणली आहे तो कळश माझ्या डोक्यावर होता आणि तो मला एनर्जी देत होता की आपल्याला चालायचं आहे। मी लांबवरून आला आणि त्याच ठिकाणी हे माती 12 किलोमीटर चालले तुम्ही? मी चालले की देवानी चालवलं। 15 किलोमीटर होता पूर्ण। तर मला वाटतं की देवानीच सगळ्यांना चालवून घेतला। आज स्वतः कोणीच चालत नव्हता, हे देव घडून आणत होता आणि ते डोक्यावर जर पाहिलं तर मला वाटते बरेचशी महिला मोठे मोठे कळस आमच्यासारखे वजनदार, कारण माझे कळसामध्ये माती होती अयोध्याची, त्याच्यामध्ये जल होता आणि ते घेऊन आपण इथपर्यंत आलो। मनात एक विश्वास आहे की आपण चालणं सुरू केला तर देव आपल्याला नक्की पोचवते। आपल्यासोबत आमदार रवी राणा आहे, आपण त्यांच्याशी बोलूया। कुठपर्यंत काम झालेलं आहे, केव्हा पूर्ण होईल आणि काय सांगाल आजच्या कलश यात्रेबद्दल? नाही, हनुमान चालीसा वाचण्यावरून जे 14 दिवस जेलमध्ये राहिलो तेव्हा संकल्प केला होता की बजरंगबलीची 111 फूट उंच मूर्ती स्थापना करू। आज त्याची पायभरणी इथे केलेली आहे आणि पायभरणीच्या माध्यमातून अयोध्याहून आलेले कलश मातीचे आणि हनुमानगडी अयोध्याहून आलेले मातीचे कलश हे 15 किलोमीटर लाखो महिलांनी त्या कलशचं स्वागत केलं आणि या ठिकाणी ते कलश पायभरणीमध्ये हनुमानजीच्या चरणामध्ये ठेवलेले आहे। आणि मला असं वाटतं की आज हे हनुमानगडीच्याच नावाने एक मोठं तीर्थक्षेत्र अमरावतीमध्ये स्थापित झालं। लाखोच्या संख्येमध्ये, हजारोच्या संख्येमध्ये महिला 15 किलोमीटर चालून या हनुमानगडीपर्यंत आल्या ज्या श्रद्धेने, मला असं वाटतं ऐतिहासिक क्षण आहे हा, कधी न विसरणारा क्षण आहे की डोक्यावर कलश घेऊन हजारो लाखो महिला अशा 15 किलोमीटर चालणं, या बजरंगबलींच्या पायभरणी कार्यक्रमामध्ये सगळे सहभागी होणं, या ठिकाणी 1 रुपया देऊन त्या चरणाला आपला 1 रुपया समर्पित करणं हा दिवसच ऐतिहासिक आहे आणि या ऐतिहासिक दिवसाचे साक्षी हे संपूर्ण अमरावती महाराष्ट्र जिल्ह्यातली संपूर्ण जनता आहे। आणि नवनीत राणा सुद्धा 15 किलोमीटर कलश डोक्यावर ठेवून जे अयोध्यावरून जे कलशची माती आलेली आहे रामलल्लाच्या मंदिराची, ती माती या हनुमानगडीच्या बजरंगबलीच्या मंदिराच्या शिलान्यासाठी त्यांनी डोक्यावर आणली 15 किलोमीटर। हे सुद्धा साक्षात बजरंगबली आणि श्रीराम भगवंताची कृपा आहे जे आज इथे घडलेलं आहे। किती काम झालेलं आहे हनुमानच्या मूर्ती 111 फुटीचा आणि केव्हा होईल पूर्ण? आता या ठिकाणी पूर्ण 22 फूट उंचाचं फाउंडेशन पूर्ण झालेलं आहे। 15 फुटाचे पायाची या ठिकाणी पायभरणी झालेली आहे चरणाची आणि 111 फूट उंच म्हटल्यावर 4 ते 5 महिने लागणार आहे। आणि देशाचे गृहमंत्री अमित शहाजी यांच्या हाताने आम्ही याचं लोकार्पण करणार आहे। याचं हे
पूजन करणार आहे बजरंगबलीचं येणार 3-4 महिन्यामध्ये आणि लवकरच 4 महिन्यामध्ये संपूर्ण 111 फूट उंच बजरंगबलीची मूर्ती पूर्ण होईल। हे होते आमदार रवी राणा, ज्यांनी सांगितले की येणाऱ्या 4 ते 5 महिन्यामध्ये जी अमरावती शहरामध्ये तब्बल 111 फुटाची हनुमानांची मूर्तीचं जे काम सुरू आहे ते प्रगतीपथावर आहे आणि येणाऱ्या 4 ते 5 महिन्यामध्ये देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते या हनुमानच्या मूर्तीचं जे लोकार्पण आहे, पूजन आहे ते होणार आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुख सह प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।